खरं तर एखादा असा कार्यक्रम ज्यावेळेस होतो त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आनंदातच आपण सगळ्यांनी इथनं गेलेलं बरं असं आपल्याला वाटतं. पण औपचारिकता देखील असते आणि ती औपचारिकता म्हणजे हा कार्यक्रम आहे. खरं तर आपलं विधानमंडळ हे देखील एक प्रकारे अनेक विनोद आणि विनोदाला जन्म देणारं असतं. आणि मी तर अनेक वेळा असं म्हणतो की समजा आपलं संपूर्ण राजकीय क्षेत्र आणि त्या क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या क्षेत्रात घडणारे विनोद आहेत, हे जर आपण मायनस करून टाकले तर कदाचित मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांच्या कथानकामध्ये 50% घट येईल. इतका मसाला आपण सगळे मिळून या सगळ्या साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे साहित्याची निर्मिती आपण देखील करत असतो. आणि आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा विधानमंडळातही आपण बघायचो की जी काही भाषणं व्हायची त्या भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग असे अनेक अंग आणि अनेक छटा आपल्याला पाहायला मिळायच्या. अगदी अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर विलासरावजी असतील, गोपीनाथराव मुंडेजी असतील, यांच्या भाषणांमध्ये एकमेकावर केलेल्या कोट्या, त्यातनं निर्माण होणारा विनोद आपण बघितला. अनेक सदस्य आपण बघतो की जे अतिशय उत्तम पद्धतीनं आपली जी भाषणं आहेत ती भाषणं करतात. पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की अनेक वेळा विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं आणि त्यामुळे त्या विनोदातलं जे काही मर्म आहेत ते पण निघून जातं. आणि विनोद करण्याचं म्हणजे मगाशी जसं नीलम त्यांनी सांगितलं की घाबरून घाबरून माणूस विनोद करायला लागलेला आहे की बाबा याचा काय नेमका अर्थ निघेल आणि दिवसभर काय माध्यमांमध्ये चालेल हे देखील त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तो निखळ आनंद जो आपल्या भाषणातला आहे तो देखील कमी झालेला आहे.